करण्यासाठी मी इथे 2 वाट्या तांदूळ घेतलेला आहे बघा। आणि आता आपण हा तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला अगोदर तो उकडून घ्यायचा आहे। तर मी आता हा तांदूळ अगोदर धुवून घेते। तर तांदूळ आपण स्वच्छ पाण्याने धुवून 5 मिनिट असंच भिजत ठेवायचा आहे, कारण जेव्हा आपण तो उकडून घेतो तेव्हा भात आपला एकदम सुटसुटीत असा होतो। त्यासाठी आपण 5 मिनिट याला भिजत ठेवायचं आहे। नंतर मी याला 2 पाण्याने धुणार आहे बघा स्वच्छ। तर आता आपला तांदूळ भिजत आहे, तोपर्यंत आपण तांदूळ शिजवण्यासाठी पाणी उकळून घेऊयात। तांदूळ उकडण्यासाठी मी ते पातेल्यामध्ये पाणी गरम करून घेते अगोदर। आणि त्यानंतर आपल्याला पाणी जेव्हा पूर्ण उकळून येईल तेव्हाच आपल्याला त्याच्यामध्ये तांदूळ टाकायचे आहेत। थंड पाण्यामध्ये तांदूळ अजिबात टाकायचं नाही, नाहीतर काय होतं भात एकदम चिकट होतो आणि तांदूळ पण भिजट होतात। त्यासाठी पाणी उकळल्यानंतरच आपल्याला तांदूळ टाकायचे आहेत। तर आता पाण्याला उकळी आलेली आहे, तर मी त्याच्यामध्ये 1 चमचा तेल घालते। तुम्ही तेलाऐवजी तूप घातले तरी चालेल। आणि त्यानंतर आपल्याला 1 चमचा याच्यामध्ये मीठ घालायचं आहे। आणि त्यानंतर मी थोडंसं लिंबू पिळून घेणार आहे याच्यात, बघा। लिंबू टाकल्यामुळे आपला भात एकदम सुटसुटीत असा होतो, त्यासाठी थोडंसं लिंबू टाकायचं आहे आपल्याला। आणि त्यानंतर आता याच्यामध्ये तांदूळ टाकून घ्यायचे आहे। आणि आता आपल्याला 5 ते 6 मिनिट आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। एकदम जास्त आपल्याला भात शिजवायचा नाहीये। तर आता आपला भात शिजत आहे, तोपर्यंत अगोदर आपण अंडे फोडून फेटून घेऊयात लगेच। तर मी इथे 5 अंडे घेतलेले आहेत, तर ते आता आपण फोडून त्याचे भुर्जीसारखं आपण बनवून घेऊयात लगेच। तर अंडा फ्राय करण्यासाठी मी ते पॅनमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे। मी 2 चमचे तेल टाकलेलं आहे, तर त्याच्यामध्ये आता आपण फेटून घेतलेले अंडे टाकून घेऊयात। आणि त्यानंतर त्याला व्यवस्थित असं सगळं फेटून घ्यायचं आहे। आणि छान असं फ्राय करायचं आहे बघा। तर त्याच्यामध्ये मी एक अर्धा चमचा मीठ टाकते आणि त्यानंतर अर्धा चमचा आपल्याला काळी मिरी पूड टाकायची आहे। आणि त्यानंतर सर्व व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे। आणि एक आपल्याला आपण जसं भुर्जी बनवतो तशा प्रकारे बनवायचं आहे। तर आता अंडा पण पूर्ण छान असं फ्राय करून झालेला आहे आणि आपला राईस पण छान असा शिजून झालेला आहे बघा। तर आता आपण याच्यातलं सर्व पाणी काढून टाकायचं आहे। एका चाळणीमध्ये हे राईस काढून घ्यायचा आहे आपल्याला। तर आपला राईस पूर्ण शिजून तयार आहे आणि मी चाळणीत एका काढलेलं आहे बघा पाणी निथळण्यासाठी। तर आता आपण पटकन याला फ्राय करून घेऊयात। तर फ्राय करण्यासाठी मी काही भाज्या इथे चिरून घेतलेल्या आहेत, ते काय काय आहेत मी तुम्हाला आता दाखवते। तर एक फ्राईड राईससाठी मी इथे भाज्या घेतलेल्या आहेत। तर 1 टोमॅटो घेतले, तर त्याला आपण बारीक असं पातळ काप केलेले आहेत बघायचे। आणि त्यानंतर 1 छोटा कांदा, थोडासा आपण वाटाणा घेतलेला आहे, कोबी, त्यानंतर थोडंसं गाजर, त्याला पण आपण बारीक पातळ काप केलेला आहे एकदम, हे बघा। 1 शिमला मिरची आणि 3-4 हिरवी मिरची घेतलेली आहे। तर आता आपण हे सर्व फ्राय करून घेणार आहोत। तर
राईस फ्राय करण्यासाठी मी ते कढईमध्ये आता 2 चमचे तेल टाकून घेते अगोदर. आणि त्यानंतर तेल थोडंसं गरम झालं की मग त्याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा टाकायचा आहे आपल्याला. तर आता आपलं तेल छान असं गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण कांदा टाकून घेऊयात. कांदा थोडासा परतून झाला की मग त्याच्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची घालायची आहे. तर आता आपला कांदा पण छान असा भाजून झालेला आहे. तर आता आपण त्याच्यामध्ये बाकीचे राहिलेले सर्व भाज्या टाकून घेऊयात. शिमला मिरची, त्यानंतर गाजर थोडंसं किसून घेतलं आपण, पत्ताकोबी, वाटाणा आणि टोमॅटो. आता हे सर्व छान असं फ्राय करायचं आहे. आणि आपल्याला भाज्या एकदम जास्तही शिजवायच्या नाहीत, 70% शिजवायचे आहेत आणि थोडेसे कच्चे ठेवायचे. तर आता आपल्या भाज्या पूर्ण छान अशा भाजून झालेल्या आहेत. तर आता आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ घालूयात. एक अर्धा चमचा मी मीठ टाकून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपण जे उकडून घेतलेला राईस आहे ते टाकून घ्यायचं आहे या याच्यात. राईस टाकून झाल्यावर व्यवस्थित असं सर्व मिक्स करून घ्यायचं आहे बघा. सर्व राईस व्यवस्थित असं मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला आता याच्यामध्ये 1 चमचा सोया सॉस टाकायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला 1 चमचा चिली सॉस टाकायचा आहे. त्यानंतर अजून एकदा सर्व राईस व्यवस्थित असा मिक्स करायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला शेजवान फ्राईड राईस मसाला टाकायचा आहे याच्यात. याच्यामध्ये अर्ध पाकिट टाकलेलं आहे. तर आता आपण सर्व व्यवस्थित असं अजून एकदा मिक्स करून घ्यायचं आहे बघा. सर्व राईस व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर त्याच्यामध्ये आपल्याला
जे आपण फ्राय करून अंडं घेतलं होतं ते टाकून घेऊयात. अंडं टाकून झाल्यावर त्याला अजून एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर याच्यावरती आपल्याला बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची आहे बघा. तर आता आपला एग फ्राईड राईस बनवून तयार झालेला आहे. तर आता आपण तो एका प्लेटमध्ये काढून घेऊयात.